प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा रोटरी डिस्ट्रिक्ट ग्रँड अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे भोपोली विक्रमगड येथे सशक्त माता व सदृढ बालक अभियान राबवण्यात आला। पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची वाढती समस्या लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे भोपोली विक्रमगड येथे सशक्त माता व सदृढ बालक अभियान राबवण्यात येत आहे। या प्रकल्पामध्ये भोपोली विक्रमगड येथील डॉक्टर M.A. ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या श्रीमती जानकी बच्चू दुबे होमिओपॅथिक ग्रामीण रुग्णालयाचे सहकार्य घेण्यात येत आहे। बाल कुपोषण थांबायला हवे असेल तर सर्वप्रथम गरोदर माता कुपोषित राहता कामा नये। गरोदर माता जर सशक्त झाली तर जन्माला येणारे बाळ हे निश्चितच सुदृढ असेल। याकरिता रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे सशक्त माता सुदृढ बालक हा कुपोषित माता व बाल संगोपन प्रकल्प तयार करण्यात आला आहे। तर या वर्षी सुद्धा रोटरी डिस्ट्रिक्ट ग्रँड अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पालघर तर्फे विक्रमगड येथे गरोदर मातांना कॅल्शियम, आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, प्रोटीन पावडरचे डबे आणि ज्या गरोदर महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असेल त्यांना सुक्रोज इंजेक्शन यांचे वाटप करण्यात आले। तर महत्त्वाचं म्हणजे यापुढे प्रसूतीपर्यंत त्यांना हे सर्व पुरवले जाणार आहे। तसेच प्रसूतीनंतर बाळाला मल्टीव्हिटॅमिन ड्रॉप दिले जाणार आहेत। एकूण 110 गरोदर माता व त्यांच्या बाळांना याचा फायदा होणार आहे। ढवळे हॉस्पिटलचे डॉक्टर सुजित स्वामी हे हा संपूर्ण प्रकल्प सांभाळत आहेत। गेली 10 वर्षे रोटरी क्लब पालघर तर्फे हा प्रकल्प राबविला जात आहे। विक्रमगड सारख्या अतिदुर्गम भागातील महिलांना कुपोषणावर मात करण्यासाठी या अभियानाचा नक्कीच फायदा होत आहे आणि जे लाभार्थी आहेत ते सुद्धा याचा लाभ घेत आहेत। तर या कार्यक्रमास पालघर रोटरीचे अध्यक्ष जयेश आव्हाड, सचिव भूषण सावे, प्रकल्प प्रमुख भगवान पाटील आणि रफिक धडा, माजी अध्यक्ष हनीफ धनानी आणि अमित पाटील, संजय महाजन, अमित राजपुरोहित, सामाजिक कार्यकर्ते सुधीर दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते।